महाराष्ट्र के सामाजिक न्याय, अस्मिता और स्वाभिमान के लिए निकली शिव स्वराज यात्रा 35 विधानसभा क्षेत्रों के पड़ाव पर पहुंचकर 2500 किमी की यात्रा कर 10 सितंबर को दोपहर 12 बजे तिरोडा गोरेगांव विधानसभा क्षेत्र में प्रवेश करेगी। राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार तिरोडा गोरेगांव विधानसभा क्षेत्र के युवा नेता रविकांत बोपचे के नेतृत्व में इस यात्रा के स्वागत की सफलतापूर्वक तैयारी की गई और इस यात्रा का भव्य कार्यक्रम ड्रीम गार्डन लॉन तिरोडा में संपन्न होगा। शिव शाहू फुले अंबेडकर के विचार स्वाभिमानी महाराष्ट्र बनाने के लिए, सामाजिक न्याय के अधिकार स्थापित करने के लिए, महाराष्ट्र की अस्मिता और अस्तित्व को अक्षुण्ण बनाए रखने के लिए, पार्टी फोड़े गद्दारों को सबक सिखाने के लिए, महाराष्ट्र के उज्जवल भविष्य के लिए, महिलाओं की सुरक्षा और कल्याण, शिक्षित बेरोजगारों को न्याय दिलाने और रैयतों के मन का शिव स्वराज स्थापित करने के लिए तिरोडा गोरेगांव विधानसभा क्षेत्र के स्वाभिमानी शिलेदारों ने इस भव्य शिव स्वराज यात्रा में स्वभाग लेना चाहिए। ऐसा आह्वान तिरोडा गोरेगांव विधानसभा क्षेत्र के युवा नेता रविकांत बोपचे और एनसीपी शरद चंद्र पवार पार्टी की ओर से किया गया। संसद रत्न सुप्रियाताई सुळे, दुसरे संसद रत्न माननीय डॉक्टर अमोल कोल्हे खासदार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये एक महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं रयतेचे राज्य कसं येईल हे विचार घेऊन आणि फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराला घेऊन संबंध महाराष्ट्रामध्ये भ्रमण करत आहे आणि त्याचा 2 टप्पा हे आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत आणि या 2 टप्प्यामध्ये जवळपास 35 विधानसभा क्षेत्र त्यांनी आतापर्यंत गाठलेले आहेत आणि येणाऱ्या 10 तारखेला ही यात्रा आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये आणि भंडारा जिल्ह्यामध्ये पदार्पण करीत आहे। त्या यात्रेची सुरुवात आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम तुमसरला होणार आहे आणि ती यात्रा तुमसर व्हाया आपल्या तिरोडाला येणार आहे। तिरोडाला दुपारी 12 वाजताची वेळ एक संभावित त्यांनी आपल्याला दिलेली आहे। कमी जास्त वेळेचं होऊ शकतो, थोडा एक अर्धा 1 तास पुढं आणि ती यात्रा आपल्या तिरोड्यातनं नंतर मोरगाव जुनी होत गडचिरोलीला पुढे प्रयाण करणार आहे आणि त्यानंतर त्यांच्या 11 तारखेच्या विदर्भातल्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये कार्यक्रम आहेत। तर मला आपल्या सगळ्यांनाच ही विनंती आहे की ही जी शिवस्वराज्य यात्रा आहे जी संबंध महाराष्ट्रामध्ये फिरती आहे त्यामागचा उद्देश ह्या मागच्या काही कालखंडामध्ये जेव्हा आपला युतीच्या आघाडीचं शासन होता चालू आणि सुरळीत काम चालू होता, सुरुवातीला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे सरकार आल्यापासून अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं। खरं तर सगळ्यात मोठी अडचण या देशामध्ये आली होती ती होती कोविडची आणि एवढ्या डिफिकल्ट काळामध्ये सुद्धा आघाडी सरकारने एक चांगला काम करण्याचा प्रयत्न केला। आघाडीमध्ये आपले राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा शिवसेना असेल, हे मिळून एक चांगला काम महाराष्ट्रामध्ये कठीण काळामध्ये यांनी करण्याचा प्रयत्न केला आणि कठीण काळामध्ये जेव्हा एक काम करत होते तेव्हा कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही। आघाडीमध्ये अनेकही पक्ष होते आमच्याकडे, आम आदमी पार्टी आणि समाजवादी पार्टी, अनेक आमचे पक्ष पुन्हा होते त्याच्यामध्ये, मी त्यांचं आता नाव घेतलं नाही, क्षमा करा। पण एक चांगलं सुरक्षित काम जेव्हा चालू होतं देशामध्ये राज्यामध्ये त्याच्यामध्ये कुठंतरी जेव्हा कठीण काम होतं तेव्हा कोणी मदत आला नाही, त्यांना करू दिलं। पण जेव्हा सरकारला चांगलं काम करण्याची संधी जेव्हा प्राप्त होत होती अशा यामध्ये काही लोकांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीला एक खराब करण्याचं काम केलं आणि पक्ष फोडण्याचा एक नवा धंदा महाराष्ट्रातल्या काही राजकीय पक्षांनी केला आणि अशा स्थितीमध्ये जे कधी न शोधणारा काम हे महाराष्ट्रामध्ये घडलं आणि सगळ्यात पहिले घटक पक्षातला आपला आघाडीतला शिवसेना पक्ष फोडण्यात आला आणि त्यानंतर त्यातही त्यांना जे पाहिजे होतं ते मिळालं नसेल आणि म्हणून त्यांनी एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे आमचा पवारसाहेबांचा तोही फोडण्याचा प्रयत्न केला, किंबहुना तो पक्ष फोडला आणि अशा कठीण परिस्थितीतही महाराष्ट्रामध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास करणारे जी जनता आहे ही महाराष्ट्राच्या कोण्याकोपऱ्यात आहे हे मागच्या लोकसभेमध्ये जनतेने सिद्ध केलं आणि एवढ्या कमी वेळेमध्ये माननीय पवारसाहेबांनी आपला पक्ष पुन्हा उभा केला आणि एक नवीन सिम्बॉल घेऊन ते मतदारापर्यंत पोहोचले आणि लोकांना ही त्यांची जी अपील आहे ती त्यांना खरी वाटली की साहेबांसोबत कुठेतरी अन्याय झाला आहे आणि या पक्ष फोडण्याचा काम हा बरोबर नाही आहे। कारण की जे लोक आज पक्ष फोडत आहेत त्या पक्षामध्ये अनेक असे नेते चांगले होते ज्यांनी 60-60 वर्ष या देशामध्ये विरोधी पक्षात राहून काम केलं, पण कधी पक्ष फोडीचं काम काँग्रेसने त्या काळामध्ये कधीच केलं नाही किंवा त्यांनी केलं नाही आणि म्हणून हे त्या पक्षाला न शोधणारं कृत्य आता हे लोक करून राहिले आहे। खरं तर
जनतेचा कौल जेव्हा विरोधी पक्षामध्ये राहण्याचा मिळतो तेव्हा त्याला विरोधी पक्षामध्ये राहून या जनतेची चांगली सेवा आपण करू शकतो. पण तसं न करता पक्ष फोडण्याचं काम झालं आणि ह्या मागल्या कालखंडामध्ये लोकसभेमध्ये लोकांनी त्यांनी केलेलं हा काम हा चुकीचा आहे, हा तर्कसंगत नाही आहे, जनतेशी केलेला हा घात आहे हे सिद्ध केलं. आणि महाविकास आघाडीला एक चे जे उमेदवार होते लोकसभेमध्ये हे चांगल्या मतांनी निवडून आले. आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा जो पक्ष आहे आमचा, या पक्षाचे 10 पैकी 8 खासदार निवडून आले. त्यातले 2 खासदार आमचे अल्पशा मतांनी पराभूत झाले. त्यातही थोडंसं एक सिम्बॉलमध्ये कन्फ्युजन झालं. तुतारिया सिम्बॉल आणि पिपाणी एक असती, ते पिपाणीमध्ये कन्फ्युजन झालं आणि त्यामुळे 2 खासदार आमचे पराभूत झाले. अशा ह्या कंडिशनमध्ये सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये आता येणारी जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्यांमध्ये आदरणीय पवारसाहेब, रयतेचे राजे शिवाजी महाराज यांचे विचार, फुले शाहू आंबेडकर यांचे विचार हे जनतेपर्यंत जावे म्हणून एक आमच्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब आणि सुप्रियाताई आणि आपले खासदार अमोल कोल्हे साहेब यांनी उभ्या महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे. आणि त्यांचा मागचा उद्देश एवढाच आहे की येणाऱ्या विधानसभामध्ये लोकांपर्यंत हे विचार पोचले पाहिजे आणि हे विचार आपण सगळ्यांच्या प्रसारमाध्यमातून हे जनतेपर्यंत पोहोचावेत. यासाठी आज आपल्या सगळ्यांना आम्ही एक विनंती करतो आहे की आपल्या प्रसारमाध्यमातून आपण हे विषय जनतेपर्यंत पोहोचवावं. आणि आमच्या या येणाऱ्या 10 तारखेला जे आमचं कार्यक्रम आहे शिवस्वराज यात्रेचं, ते तिरोड्यामध्ये ड्रीम गार्डन लॉन जो आहे त्या गार्डनच्या लॉनच्या परिसरामध्ये एक भव्य कार्यक्रम होणार आहे. त्या कार्यक्रमामध्ये आम्हीही जनतेला अपील करतो आहे, आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपण आमच्या तिरोडा विधानसभेच्या किंबहुना गोंदिया जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेला, भंडारा जिल्ह्याच्या जनतेला जिथपर्यंत आपला प्रसारमाध्यमाचा प्रसार आहे होऊ शकतं, कारण की आपण लोकशाहीमध्ये आपण चौथा स्तंभ आहे. आपली भूमिका ही महत्त्वाची असते. ती भूमिका आपण प्रामाणिकपणे जर बजावला तर ह्या कार्यक्रमाला एक सफलताही मिळेल आणि एक चांगले विचार जे घेऊन जयंत पाटील साहेब आणि अमोल कोल्हे साहेब, सुप्रियाताई निघाले ते विचार त्यांच्यापर्यंत पोहोचतील. आणि हे कार्यक्रम आमचा ड्रीम गार्डन हॉलमध्ये आहे. पुन्हा सांगतो आहे मी, वेळ 12:30ची आहे. ती यात्रेला पहिला स्वागत आमचं आम्ही नवेगावपासून करणार आहे. नवेगावला एक जवळपास 100-200 कार्यकर्ते स्वागतासाठी उभं राहणार आहेत. नंतर बिरसीला दुसरा आमचा स्वागताचा कार्यक्रम आहे, तिथं जवळपास एक 500 ते 1000 कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. आणि त्यानंतर आपल्या शहरामध्ये येत ही आमची रॅली तिरोडा शहरामध्ये प्रवेश करेल आणि पोलीस स्टेशन होत ती आपलं प्रेमबंधन लॉन होत ती ड्रीम गार्डनपर्यंत जाईल. अशा प्रकारचा आमचा प्रवास ह्या यात्रेचा असणार आहे. मला खरं तर हा कार्यक्रम मोठ्या स्तरावरती आपलं शहीद मिश्रांचा जे ग्राउंड आहे शाळेचं तिथे माझी घ्यायची इच्छा होती, पण पावसाळा असल्यामुळे मी जाऊन आलो, तिथं पूर्ण जागा ओली आहे, ते शक्य नाही झालं असतं. म्हणून मग मी आपल्या तिरोडा शहरामध्ये ड्रीम गार्डन हॉल जो आहे तिथला लॉनमधला, त्याची कॅपॅसिटी 1800 चेअर्सची आहे. मी तो ठरवला पहिले तर. आणि आम्ही आता 10 तारखेला तयारी दोन्ही करतो आहे. हॉलमध्येही पूर्ण तयारी करतो आहे बॅनर लावून पूर्ण, आणि बाहेर त्यांचा जो लॉन आहे तिथं व्यवस्थित फ्लोरिंग असल्यामुळे आपण तिथेही पूर्ण तयारी करतो आहे. बाहेर जवळपास मी 5000 चेअरची सिटिंग व्यवस्था करतो आहे आणि आतमध्ये तर 1800ची व्यवस्था प्रामाणिकपणे आहेच, तिथे त्यापेक्षा जास्त जाऊ शकत नाही. तर माझी 5000 चेअर्सची माझी तयारी आहे. म्हणजे माझ्या ग्रामीण भागातनं किमान 1000 महिला आणि 4-1000 युवक आणि कार्यकर्ते मिटून येतील या कार्यक्रमाला, असं मला पूर्ण विश्वास आहे. ठरलेली आहे. आणि मग उरलेली बाईक रॅली आमची बिरसीपासून ठरलेली आहे. तिथनं जवळपास त्या कार्यक्रमाला एक 200 बाईक पुन्हा ॲड होतील. म्हणजे या प्रकारे जवळपास 600 ते 700 बाईकची रॅली त्या यात्रेसोबत राहणार आहे. महाराष्ट्र टीवी 24 के लिए भूपेंद्र रंगारी की रिपोर्ट, तिरोडा. जलविद्युत निर्मितीसाठी पंप स्टोरेज धाटणीच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि NTPC, वेल्स्पन न्यू एनर्जी, NHPC, रिन्यू हायड्रो पॉवर, THDC इंडिया, टोरंट पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांशी महायुती सरकारने नुकतंच सामंजस्य करार केला. ज्यामध्ये 62,550 इतकी रोजगार निर्मिती होणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हे विक्रमी करार करण्यात आले असून त्यातून 35,240 मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. राज्यातील या प्रकल्पांमध्ये सुमारे 1,88,750 कोटी रुपयांची गुंतवणूक तर राज्यात 2030 पर्यंत 50% वीज निर्मिती ही नैसर्गिक ऊर्जा स्रोतांमधून होणार आहे. या करारामुळे शाश्वत वीज निर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीस मोठा हातभार लागणार आहे. राज्याची एकूण वीज निर्मितीची स्थापित क्षमता 46,000 मेगावॅट असून 40,870 मेगावॅटचे पंप स्टोरेज क्षेत्रात वीज निर्मिती करार झाल्यानं हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचं हे मोठं पाऊल आहे. राज्यात सौर ऊर्जा निर्मितीतही लक्षणीय वाढ करण्यात येत आहे.